सगळ्यांचं प्रथमतः अभिनंदन, कारण तुम्ही सगळे डीवायएसपी जे आहेत नव्याने एमपी अकॅडमी मध्ये आलेला आहात. बऱ्याच जणांनी जे आहे या ठिकाणी लिहायचे कमी करतो मी, बऱ्याच खात्यामध्ये नोकरी केलेली आहे. आणि याच्यामध्ये प्रथमतः जे आहे की तुमच्या अकॅडमी मधलं जे आहे की वर्तणूक कशी असली पाहिजे किंवा त्याच्यामध्ये शिस्त कशी असणे आवश्यक आहे. आणि बेसिक आपलं जे आहे की ह्या अकॅडमीमध्ये तुम्हाला बेसिक सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात. त्याच्यामध्ये तुमचे आउटडोअर असेल किंवा तुमचे इनडोअर म्हणजे तुमचे थेरॉटिकल लेक्चर्स असतील, हे सगळे होणार आहे त्या ठिकाणी. परंतु तुम्हाला जे आउटडोअर जे आहे याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आता सेट पॅटर्न ठरलेला आहे की त्याच्यामध्ये पीटी टेबल्स असतील किंवा ते तुमचे जे आहे ड्रिल असेल किंवा अन्य बऱ्याचशा गोष्टी आहेत. तुम्हाला ते ड्रिल इन्स्ट्रक्टर शिकवतील इरेज करायचे आहे. आणि इनडोअर मध्ये जे आहे, इंडोर मध्ये बरेचसे तुम्हाला जे आहेत एक जवळजवळ 10 ते 11 याच्यामध्ये सब्जेक्ट आहेत. त्याच्यामध्ये बेसिकली जे आहे की तुमचे ऍक्ट जे आहेत, तुमचे IPC आहे किंवा CRPC आहे किंवा इंडियन एव्हिडन्स ऍक्ट आहे, बेसिक तुमचे महत्वाचे ऍक्ट आहेत. नंतर मायनर ऍक्ट वगैरे या सगळ्या गोष्टी आहेतच त्याच्यामध्ये. परंतु याचे बेसिक जे आहेत तुमचे सगळे सेक्शनचे जे आहेत तुमचे कंटेंट माहिती करून घ्या, कारण हा महत्वाचा भाग आहे. कारण बऱ्याचदा फील्डमध्ये गेल्यानंतर ज्या या गोष्टी आपल्याला जे आहेत पुस्तकं रेफर करावं लागतात, माहिती नसतं, आपण या ठिकाणी समजून घेत नाही. आणि दुसरा भाग महत्वाचा जे आहे की आम्ही ज्या फील्डमधून काम करून आलेलो आहे त्याच्यामध्ये इंडियन एव्हिडन्स ऍक्ट जो आहे हा अत्यंत महत्वाचा. की मी बघतो की खाली विचारल्यानंतर त्यांना जे पुराव्याचे प्रकार, फॉर एक्झाम्पल की ज्याच्यावर तुमच्या ज्या कोर्टामध्ये आपण जे चार्जशीट गेल्यानंतर जे आहे की नेमका कोर्ट पुरावा बघतं, हाच महत्वाचा भाग आहे. कारण हा पुरावा जो आहे याला भार काय जे नाही आहे, जे तुमच्या सत्सद विवेक बुद्धीला जे पटतं तेच कायद्यामध्ये दिलेलं असतं, वेगळं काही नाही. हे बेसिक प्रिन्सिपल लक्षात ठेवायला पाहिजे. जसं एखादा दस्तऐवजी पुरावा आहे किंवा तुमच्या एखाद्या ऐकीव पुरावा ऐकलेला आहे, विटनेस आहे, किंवा तुमच्या जे आहे एखादा मटेरियल एव्हिडन्स आहे म्हणजे भौतिक पुरावा, एखाद्या घटनास्थळी जे आहे तुम्हाला जे आहे काही एखादे बटन्स मिळालं किंवा तुमचे जे आहेत केस मिळालेले असतील किंवा बाकीच्या गोष्टी ज्या आहेत या मिळालेल्या आहेत, त्याच्यासाठी जे आहे हे सगळं तुम्हाला व्यवस्थित पॅकिंग वगैरे करून जे आहे एक्सपर्टली पाठवावं लागणार. अशा प्रकारे पुराव्याचे जे आहे तुमचे डॉक्युमेंटरी एव्हिडन्स असेल किंवा हिअरसे एव्हिडन्स असेल किंवा ओरल एव्हिडन्स असेल किंवा तुमचे जे आहे सायंटिफिक एव्हिडन्स आहे किंवा डायरेक्ट एव्हिडन्स, इनडायरेक्ट एव्हिडन्स, तुमचे प्रिलिमिनरी, सेकंडरी वगैरे असे बरेचसे प्रकार आहेत. तर तुम्हाला ते टीचर्स वगैरे डेफिनेटली शिकवतील. तर मी फक्त तुम्हाला हे महत्वाचे जे हायलाइट्स याच्यामध्ये देतो. कारण मी जे केलं, कारण मला जे आहे 25 वर्ष या खात्यामध्ये झालेली आहेत, त्याच्यामुळे जे आहे मी नेमकं विचारतो त्या अधिकाऱ्याला की याच्यामध्ये पुरावा काय आहे, तू कसा कलेक्ट केलेला आहे आणि जे आहे कधी पाठवलेला आहे आणि त्याचे ओपिनियन, अभिप्राय काय आलेला आहे ते मला पहिल्यांदा सांग. मी बाकी काही विचारत नाही, काय भारून लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये, काय लिहिलेलं आहे. आणि त्याच्यावर आधारित जो न्यायाधीश आहे त्याच्यावरूनच निर्णय देत असतो. अगोदरचे जजमेंट वगैरे सगळे बघून 10 जणांना विचारून आणि मग स्वतःचे डोकं आणि ते जजमेंट आणि नेमकं याच्यामध्ये काय दिलेले प्रोव्हिजन्स काय ते बघून न्याय निवाडा देत. असं वेगळं काही देत नाही, तिथे माणूसच बसलेला असतो. याच्यानंतर जे सेकंड पार्ट त्यानंतर उत्तरार्ध घेतला जाईल. धन्यवाद.